जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर तालुक्यात 6400 रेशन कार्ड धारकांचे धान्य बंद। मिशन सुधार अभियानांतर्गत अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई। संगमनेर तालुक्यात मिशन सुधार अभियानांतर्गत तब्बल 6400 रेशन कार्ड धारकांचे धान्य बंद करण्यात आले आहे। शासनाने अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यासाठी ही कारवाई केली आहे। शासनाच्या माहितीनुसार ज्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स भरणारी व्यक्ती, 4 चाकी वाहन असलेले, प्रायव्हेट कंपनीत नोकरी करून जास्त पगार घेणारे, कंपनीचे संचालक असलेले किंवा वार्षिक उत्पन्न 44,000पेक्षा जास्त असलेले असे लाभार्थी आढळले, त्यांचे रेशनवरील धान्य बंद करण्यात आले आहे। या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 1 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या कुटुंबाची छाननी करून त्यांचेही धान्य बंद करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने मिशन सुधार हे व्यापक अभियान हाती घेतले आहे। या अंतर्गत मृत, दुबार तसेच संशयास्पद शिधापत्रिका धारकांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। आधार क्रमांक, कुटुंबियांची माहिती तसेच प्रत्यक्ष तपासणीच्या आधारे शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे। दरम्यान ज्या रेशन कार्ड धारकांचे धान्य बंद झाले आहे ते सोसायटीच्या दुकानदार व संचालकांकडे तसेच पुरवठा विभागाकडे चौकशी करत असल्याचे चित्र आहे। संगमनेर तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी रसिक सातपुते यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की ज्या रेशन कार्ड धारकांचे धान्य बंद झाले आहे ते शासनाच्या मिशन सुधार अभियानांतर्गतच बंद करण्यात आलेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।